गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर माझं नाव गुणाजी नागरत्न. माझं गाव सेंडूर. सध्या मी कळंबा कोल्हापूर इथेच राहतोय. माझ्या मिसेसला शुगर आहे जवळजवळ 11 वर्षापासून. आणि शुगर असल्यामुळे तिची ॲलोपॅथिक गोळ्या सुरू प्रेग्नन्सीमध्ये शुगर झाली होती. आणि त्यानंतर अलीकडच्या 4 वर्षामध्ये तिला पायाला म्हणजे चप्पल लागल्याचं निमित्त झालेलं अंगठ्याला. आणि त्यानंतर जखम वाढली होती. त्या पिरियडमध्येच पावसाचं म्हणजे वळवाचा पाऊस आला आणि त्या वळवाच्या पावसामध्ये गटारात वगैरे पाणी तिच्या पायाला लागलं, स्पर्श झाला. आणि त्यानंतर त्या दिवशीच रात्री एकदम इन्फेक्शन झालं. आतमध्ये असं गेलं, काळा पाय पडला, एकदम सुजला पाय. आम्हाला काय लक्षात आलं नाही. शुगरचा असा इफेक्ट होते हा पहिल्यांदाच आपल्याला अनुभव आला होता. मग काय होते कशामुळे झालं म्हणून आम्ही लोकल डॉक्टरांच्याकडे गेलो होतो. पण तिथं ते म्हणजे होल पडलेलं. होल पडण्यात तेवढं ड्रेसिंग करायचं आम्ही 8 दिवस प्रयत्न करत होतो. पण त्याच्यानं कसं जास्तच वाढायला लागली जखम. वाढल्यानंतर आम्ही ऑपरेशन तिचं केलं. ऑपरेशन केल्यानंतर परत वर्षभर गेलं. परत दुसऱ्या पायाला झालं. दुसऱ्या पायाला पण जखम झाली आणि ती पण वाढायला लागली. मग तिचं पण एवढं इन्फेक्शन वाढत गेलं. ते पण ऑपरेशन केलं. पण पाय पूर्ण असं फाडलेला खालून. पण अंगठ्यापर्यंत आली ती जखम. तिथून पुढे बरीच व्हायची नाही. मग त्याला रोज ड्रेसिंग करायला जायचं हॉस्पिटलमध्ये. रोज ड्रेसिंग करायला जायचं पण काही फरक पडत नव्हता. परत ते चालवून वगैरे घरात जाता येता रक्त पडायचं. एवढा वैताग आलेला म्हणजे ते आमच्या पेशंटला म्हणजे मिसेसला पण वैताग आलेला. 4 वर्ष आम्ही काढतोय ते. आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे मला समोर आल्या. म्हणजे बरेच MLM पण मी 4-5 MLM केलं. बऱ्याच MLM मध्ये घ्यायचा प्रयत्न केला पण त्यानं पण रिझल्ट येत नव्हता. मग माझी पण मानसिकता आणि घरच्या आमच्या सगळ्यांची मानसिकता काय झालेली की शुगर आणि BP हा आयुष्याला कायमचा लागलेला आजार आहे आणि ती गोळी कधी बंद होत नाही. त्यामुळे काही जर आलं तर काही उपयोग होत नाही. आपण खाण्यापिण्यावर ताबा ठेवला पाहिजे पण ते पण होत नाही. कारण शुगरच्या माणसाचं असं आहे की काय खाऊन काय नको, कुठलं सोडायचं आणि कुठलं धरायचं असं होतंय. जगू का नको असं वेगवेगळे प्रश्न तिच्या मनामध्ये निर्माण होतात. भात खायचं नाही, काय नाही, गोड खायचं नाही, काय नाही, बऱ्याच गोष्टी. आता तुम्हाला माहित आहे, ज्यांना असेल त्यांना माहित असेल. मग ते वैतागून जातोय. मग कधी कधी मी म्हणतोय थोडंसं ज्या दिवशी शुगर टेस्ट केली त्या दिवशी थोडं खायला द्यायचं. कारण ती पण माणूस आहे, तिला काय तर थोडंसं खाऊ वाटत असेल, इच्छा होत असेल, मी द्यायला सांगायचं, तिला देत होतो. पण यातून काही बरं होत नव्हतं. मग जास्तच वाढायला लागल्यानंतर मग शेवटला आणि परवाचा मग ऑपरेशन करायचं होतं. 1-3 महिन्यापूर्वी ऑपरेशन करायला न्यायचं होतं परत. मग वेळ बराच जाणार. मग माझ्याकडे हात समर्थ सोशल फाउंडेशनचा ग्रुप होता. 3-3.5 महिने माझ्याकडे होता. पण मी इग्नोर करत होतो. मी बघितलं 2-3 वेळा बघितलेलं. पण माझी अशी मानसिकता झालेली किंवा शुगर काही कमी होणार नाही किंवा आयुष्यात कधी जाणार नाही, ॲलोपॅथिक गोळ्या बंद होणार, असं बरंच काय त्यात असायचं. म्हणजे हा फॉर्म्युला वापरल्यानंतर, तुम्ही पथ्य पळल्यानंतर, एक्सरसाइज केल्यानंतर दुर्लक्ष केलं होतं. पण मला वेळ नसल्यामुळे तिला ऍडमिट केल्यानंतर मी नर्सिंग कॉलेजला इथं जॉबला आहे. मला तिथं राहायला लागणार 4-5 दिवस हॉस्पिटलमध्ये. मग मी शेवटचा पर्याय म्हणून तो ग्रुप ओपन करून बघितला आणि त्यात ऍडमिट कोण आहे बघितलं, वाचलं सगळं. ऍडमिट संजय वाघमारे साहेब होते, इकडे बावड्याला राहतात वाटतं. त्यांना फोन केला की साहेब माझ्या मिसेसला जवळ 11 वर्षांची शुगर आहे आणि 4 वर्षापासून ह्या जखमेचा प्रॉब्लेम आहे. पण जखमेचा प्रॉब्लेम काही सॉल्व्ह होत नाही. आणि शुगर आम्ही स्ट्रॉंग गोळ्या असून सुद्धा ॲलोपॅथिक शुगरच्या जखम कमी जास्त सारखे होते पण आणि शुगर पण कमी जास्त लेवल होते. मग तुमच्याकडे असं सोल्युशन आहे काय की जखम पण बरी व्हायला पाहिजे आणि शुगर पण मेंटेन राहायला पाहिजे. मला काय माहित नाही की शुगर कायमची जाऊ शकते फॉर्म्युला सगळा वापरल्यानंतर, पत्ते वगैरे पाळल्यानंतर, एक्सरसाइज केल्यानंतर. फक्त मी एवढंच म्हटलं की मला जखम बरी व्हायला पाहिजे, शुगर मेंटेन राहायला पाहिजे. मग तेवढे होऊ शकते तर म्हणलं औषधाची किंमत किती काय तुमच्या, तर 3200 रुपये. तुम्ही कुठे राहताय? मी म्हणलं कळंब्यातून बोलतोय. मग आझाद चौकात राहतात आमचे मित्र विजयकुमार माने साहेब असं म्हणून सांगितलं त्याने. आणि तिथं त्यांच्यावर कॉन्टॅक्ट करा, ते माझ्यापेक्षा अधिक चांगली माहिती देतील. मग त्यांना कॉन्टॅक्ट केल्याने म्हणलं जखम आहे, जखम बरी होत असेल, शुगर मेंटेन होत असेल तर मी तुमच्याकडे येतो, भेटतो आणि मग मी ते तुमचं प्रोडक्ट घेतो. तेवढे होते. म्हटलं मिसेसला घेऊन यायला लागलं काय पेशंटला, तर नाही मिसेसला काही गरज नाही. मग मी गेलो. मला म्हणजे फोटो घेऊन या त्या जखमेचा. जाऊन दाखवला फोटो. पण आपली जखम कशी होती त्याच्यावर एक लेअर तयार झाला होता जखमेवर, अंगठ्याच्या खाली असं लेअर तयार झाला. ते फोटोत बघितल्या तुम्हाला प्रत्येक वाटलं असतं बघितल्यानंतर की त्याच्यावर लेअर म्हणजे कसा कापूस आपण चिकटून ठेवतोय तसा लेअर आणि आत जखमच दिसत नव्हती. वर असं थप्पी लावल्यासारखी कापसाची. मग हे म्हणजे असं काय झालं? म्हणजे ते असंच झालंय म्हटलं, काही दिसत नाही, परत चालताना रक्त सांडतंय घरातून. मग ते म्हणजे याला औषध लावायचं आणि प्यायचं. मला आश्चर्य वाटलं, पहिल्यांदा आयुष्यात मी असं बघितलं. आपण जे पोटात औषध घेतोय ते जखमेला कधी लावतोय आपण मला तर माहित नाही, तुम्हाला माहित आहे का नाही माहित नाही.
आणि हे प्रोडक्ट अँटॉक्सिटी पोटात पण घ्यायचं आणि जखमेला पण लावायचं. मी म्हणलं जखमेला लावायची पोटात घ्यायचं असं मी आश्चर्याने विचारलं. हो हो तेच करायचं. मग म्हटलं तर ह्याला हे खरडून काढायला पाहिजे काही डॉक्टरांच्याकडून. खरडून काढल्याशिवाय त्याला कसं लागणार औषध. ते म्हणजे नाही खरडून वगैरे काढायला असंच लावायचं. म्हणजे असंच लावलं तर आतमध्ये कसं जाणार आणि जखम कशी बरी होणार. आज ते काळा नेणा पाय पडला, आज इन्फेक्शन गेलेलं टाचेपर्यंत कसं होणार. होते म्हणले. मग आम्ही लावायचा प्रयत्न केला, यांच्या सांगण्यास लावायचा प्रयत्न केला, प्यायचं ते त्यांनी सांगितल्याप्रमाणे घ्यायचा प्रयत्न केला आणि खरोखर चौथ्या दिवशी तो लेअर वरचा निघून गेला पांढरा आणि आतली लाल जखम दिसायली. आणि मग तो प्रयोग करत राहिलो. पण 8 दिवसांना एवढं इफेक्ट झाला की 8 दिवसांना पाय सुजायला लागला. मग आम्हाला भीती वाटली याचा काही इफेक्ट वेगळाच व्हायला लागला. पाय सुजायला, काळा पडला वगैरे आणि इन्फेक्शन खाली पाठीमागे गेलेलं, त्याच्यातून भरपूर पू यायला, रक्त यायलं आणि नंतर तर रक्ताच्या काळ्या काळ्या गाठी बाहेर पडायला. मग लक्षात आलं माझ्या की आम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यावर डॉक्टर म्हणजे पल्स हॉस्पिटलला ऍडमिट केलं होतं रेग्युलर कॉलनी तिथं. आणि त्यावेळी ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर 24 तासात बॅक्टेरिया तयार होतो, त्यात पांढरे पांढरे डाग पडतात. मग ते बाहेर काढण्यासाठी तिथं मशीन कुठला उपलब्ध नव्हतं, अवेलेबल नव्हतं. सांगलीच्या हॉस्पिटलमधून मशीन मागवलं. त्याची 2000 रुपये रोज पर डे किंमत होती भाडं त्याचं. 5 दिवस लावलं 10,000 रुपये. आणि ते मशीनची पाईप घालून त्या पायामध्ये त्याची त्या मशीनला एक भांडं होतं छोटंसं पॉट आणि त्यात ती घाण येऊन पडायची. असं आम्ही काढलं. म्हणजे आश्चर्य की किती विज्ञान पुढे सायन्स गेले. पण ह्या औषधानं म्हणजे ह्या अँटॉक्सिटीनं त्याच्याविषयी कितीतरी कमाल केली. त्यानं गाठी सुद्धा बाहेर काढल्या आणि पाय आता नॉर्मल झालाय. त्यात चप्पल बसत नव्हतं, बूट बसत नव्हतं, काय बसत. आता चप्पल बसते, एकदम चालते. विजयकुमार माने साहेब आलेले, रफिक साहेब आमचे आलेले, भेटून परवा गेले मिसेसला आमच्या की पाय आता सफाई झालेला आहे. जखम वरती 30% पर्यंत आल्या आणि शुगर पण नॉर्मल झाली आहे. मला सांगायला एवढा मी वाटतोय, मला कधी वाटतंय मी आमच्या तिथे माझ्या कॉम्प्युटरच्या बॉक्सवरती ती अँटॉक्सिटी ठेवलेला आहे. मला वाटतं कौटुंबाने त्याला मिठीच मारावं. आमच्यासाठी जीव की प्राण अँटॉक्सिटी आहे. आमच्या आयुष्यात एक मोठा भाग झालाय. आपलं एक हृदय झालं, आपलं एक आपल्या मुलाला कसं आपण मुलं म्हणून आपलं आतल्यासारखं समजते. आपला हे तुकडा आहे, आपला हा जीव आहे. तसं मला वाटतं त्यानं आपल्याला जीवदान दिले चांगल्या प्रकारे. 11 वर्षे शुगरने ग्रस्त झालेली माझी मिसेस, 4 वर्षे त्या जखमेने ग्रस्त झालेली मिसेस त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. आणि खरोखर पुढच्या मीटिंगला मी तिला घेऊन येऊ शकतोय, कारण तिला तर चालता येतंय, गाडीवर बसता येतंय. गाडीवर बसल्या सुद्धा पाय सुचत होता. आणि खरोखरीच त्या समर्थ फाउंडेशनच्या टीमला, साजिद सरांना आणि बाकीच्या सर्व संचालक बॉडीला, बाकीच्या टीमला मला धन्यवाद द्यावं वाटतं की खरंच माणसाला त्या शुगर मुक्तीतून, व्यसन मुक्तीतून बाहेर काढण्याचा चांगला प्रयत्न. म्हणजे भारतामध्ये असं कोणी प्रयत्न केला नाही की बाबा तुमची शुगर आपण सगळं त्याच्या पद्धतीने फॉर्म्युला वापरला आणि पथ्य पाळलं, एक्सरसाइज केली की सगळ्या गोष्टींना आपण मुक्त होतो आणि पहिल्यासारखे जीवन जगू शकतो. त्यामुळे सगळ्या टीमला माझ्याकडून मनापासून धन्यवाद देतो. मला